काय या पूर्ण नियोजन आहे दौऱ्याचं, यातनं कुठले कुठले प्रश्न मार्गी लागणार? कारण परवा जो पाऊस झाला त्यानंतर अनेक शहरात अनेक ठिकाणी रस्ते तुंबले, कचऱ्याचा प्रश्न आहे. तुम्ही या दौऱ्यातनं कसे प्रश्न मार्गी काय काय प्रश्न होती पुन्हा बदलतंय? बरोबर आहे ती टॅगलाईन. पुणे बदलतंय. पुण्यामध्ये कचरा, फ्लडिंग ज्या गोष्टी कधीच होत नव्हत्या त्या व्हायला लागल्या आहेत. पाणी तुंबायला लागलंय, कचरा प्रचंड अनेक ठिकाणी दिसतोय. बरोबर आहे, पुणे बदलतंय. ती त्यांची टॅगलाईन ही अतिशय योग्य होती. आपण त्या खूप चांगल्या हेतूने बघितलं त्याच्याकडे. आपल्याला लक्षात नाही आलं त्यांना काय म्हणायचं होतं आधी. गडकरी साहेब म्हणले होते की पुण्यात आम्ही जलवाहतूक सुरू करणार नदीतनं ज्या पद्धतीने गेल्या 5 वर्षामध्ये कचऱ्याचं, पाण्याचं 24/7 पाणी देऊ अशी घोषणा केली होती. तुम्ही बघता इथे या भागामध्ये पाण्याच्या किती अडचणी आहेत. त्यामुळे अर्थातच गेल्या 5 वर्षामध्ये PMCनी जे काम केलं आहे किंवा जे काही नियोजन त्यांनी केलं आहे, तुम्ही बघताय आता काय परिस्थिती आहे आणि काय भयानक परिस्थिती पुण्याची झालेली आहे. पुणं एक नुसतं शिक्षणाचं माहेरघर नाही, पण एक बेटर क्वालिटी ऑफ लाईफसाठी लोक इथे आवर्जून राहायला यायचे. आणि अशा सुंदर आपल्या पुण्यामध्ये जे हरित पुणे होतं, सुरक्षित पुणे होतं, त्या ठिकाणी ज्या पद्धतीने पाणी तुंबतंय, कचरा तुम्ही दिसताय, किती गैरसोय सर्वसामान्य जनता जी कष्ट करून इथे घर राहायला आली, शिक्षण करते, त्यांना फार अडचणीत टाकण्याचं पाप गेल्या 5 वर्षात या सगळ्यांनी केले. एक तर स्मार्ट सिटी इज अ फेल्ड प्रोग्राम. स्मार्ट सिटी म्हणजे शहर स्मार्ट होत नाही, त्यातला एक ब्लॉक होतो. त्याच्यामुळे त्याचं नाव इतकं मोठं एक स्मार्ट सिटी, तो स्मार्ट 40,000चा एक एरिया घेतात. त्याच्यामुळे असं काही नाही आहे की खूप व्यापक त्याच्यामध्ये काही गोष्टी झाल्यात. आणि ज्या पद्धतीने एवढी कामं काढली आहेत उलट सुलट विदाऊट एनी प्लॅनिंग, तुम्ही बघताय 5 वर्षामध्ये काय झालेलं आहे पुण्याचं. म्हणजे पुण्यामध्ये गाडीतून निघताना एक वेळ मुंबई गाठणं सोपं आहे, पण पुण्यात फिरणं अशक्य, असं दुर्दैवीने झालेलं आहे. त्याच्यामुळे कुठल्याही डेव्हलपमेंटच्या विरोधात आम्ही अजिबात नाही, आम्ही डेव्हलपमेंटसाठीच आहोत. पण नियोजनबद्ध डेव्हलपमेंट केली असती तर पुणेकरांचे कमी हाल झाले असते. एक तर महागाई वाढली आहे, पेट्रोल डिझेलचे भाव वाढले, त्यातून तासनतास गाडीमध्ये, बाईकवर, रिक्षामध्ये बसायला लागतं आहे. आणि इतकी महागाई झाली आहे की रिक्षा सुरूच होते 25 रुपयांनी आता. त्याच्यामुळे सर्वसामान्य जनतेने जगायचंच कसं, हे खूप मोठं आव्हान आज त्यांच्यासमोर आलेलं आहे. जे माजी महापौर आहेत पुण्याचे, त्यांनी सांगितले की राष्ट्रवादीची सत्ता असताना विकास कामात फक्त राजकारण आणलं गेलं आणि त्याचमुळं पुणेकरांचे आणि पुण्याचे हे हाल झाले आहेत. माझी भारतीय जनता लॉन्ड्रीला विनम्रपणे विनंती आहे की आता 8 वर्ष केंद्रामध्ये, गेले 5 वर्ष आता पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये, गेले 5 वर्ष पुण्यामध्ये. त्याच्यामुळे आता काही झालं तरी राष्ट्रवादीला नाव ठेवणं हे आता म्हणजे हास्यास्पद आहे. लेट्स गेट सिरियस. अजितदादांच्या अडचणी कुठेतरी वाढणार आहेत, कारण महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचा जो हे झाला त्याची पुन्हा चौकशी करण्याचे आदेश देण्याच्या तयारीत सरकार आहे. कसं बघता पुन्हा तुम्हाला कसं माहिती अडचणी कुणाच्या वाढणार आहेत? तुम्ही रिपोर्ट पाहिलाय का? रिपोर्ट नाही ज्यावेळेस चौकशी झाली होती त्यानंतर असं नाही. त्याच्यामुळे रिपोर्ट न पाहताना उगाच काहीतरी खोटे नाटे लोकांवर काहीच नसेल तेव्हा पुन्हा उगीच खोटे काहीतरी आरोप प्रत्यारोप करायचे, कारण का त्यांना बोलायला काहीच नाही आहे. त्याच्यामुळे स्वतःचं चुका झाकण्यासाठी उगाच दुसऱ्यावर टीका करणे, हेच तर त्यांनी केलं इतके वर्ष. काम तर काहीच केलं नाही. अंधेरीची पोटनिवडणूक होतीये, ऋतुजा लटके या महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. जे काही झालं मागच्या 1 आठवड्यापासून, 2 आठवड्यापासून, उमेदवारीपासून अगदी कोर्टापर्यंत, त्यानंतर जी निवडणूक होत्या त्या निवडणुकीकडे कसं बघता आणि महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून तुम्ही प्रचाराला जाणार का लटकेंच्या? मला खूप दुर्दैवी वाटतं, कारण अनेक वेळा खरं तर महाराष्ट्रात आपण सगळ्यांनीच पाहिलेलं आहे की एखाद्या कुटुंबातला कर्ता पुरुष जेव्हा जातो आणि जर त्याची बायको किंवा त्याच्या कुटुंबातलं कोणी लढू इच्छित असेल तर मला वाटतं इतक्या टोकाची स्टँड घेणं हे मला योग्य वाटत नाही. हे मराठी आणि भारतीय संस्कृतीत पण बसत नाही. एकूणच चंद्रशेखर बावनकुळेंना आपण पाहिलं असेल, ते म्हणतात की बारामतीत घड्याळ थांबवायचं आहे, काँग्रेसचा पंजा थांबवायचं आहे, मशाल विजवायची आहे, अशा प्रकारची भाषा केली जाते. कुठेतरी आव्हान वाटते का, असं वाटतं का? नाही, मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष असू दे किंवा देशाचे अध्यक्ष असू दे, हे सगळे दडपशाही आहेत, दमदाटी दडपशाही. तुम्ही आठवत असेल की माननीय नड्डाजींनी भाषण केलं होतं की एक देश एक पक्ष. त्याच्यामुळे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं
त्या संविधानामध्ये एक देश अनेक पक्ष आणि विरोधक हा असलाच पाहिजे ही भूमिका भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संविधानातच लिहून ठेवली आणि हा देश हा संविधानाने चालतो. त्याच्यामुळे हे लोक येऊन आजकाल ज्या धमक्या देतात वगैरे हे महाराष्ट्राला आणि भारतीय संस्कृतीला आणि आपल्या संविधानाला न शोभणार आहे. काही सरकारमधले जे मंत्री आहेत शंभूराजे देसाई त्यांनी काल बोलताना असं म्हटलं की अजित पवारांना जे स्वप्न पडतात ते मुंगे बिलाल की हसीन स्वप्न आहेत, पाण्याविना मासा तसेच सत्तेविना अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशी एक टीका केली. हे बघा, कोणीही असलं तरी पवार नावाला टीका केल्याशिवाय रोज त्यांचा दिवस जात नाही. याच्यावर आणि मला बोलायची काही गरजच नाही. काय आता तुम्ही भाषणात म्हणले की दिवाळीचे फराळे ह्या दिवाळीत फक्त व्हॉट्सअपवरतीच पाठवायचे, महागाईनुसार तुम्ही आवाहन केलेलं आहे, नेमकं याच्यावरती कुठला पर्याय निघत नाही, काय वाटतं? पर्याय नाही. गेले 2-2.5 वर्ष सातत्याने पार्लमेंटमध्ये आमची सगळ्यांची भाषणं काढून आला. ज्या पद्धतीने महागाई वाढती आहे किंवा माननीय निर्मलाजींचं स्टेटमेंट मी आज वाचलं, त्या असं म्हणाल्या, असं म्हणजे अशा एक तुमच्या चॅनलवरच आलं की डॉलर इज बिकम स्ट्रॉंगर, रुपी इज नॉट गेटिंग वीकर. मला आवर्जून आज कैलासवासी सुषमा स्वराजांचं भाषण आठवतंय, तुम्ही रेकॉर्डवर काढून ठेवा. सुषमाजी असं बोलल्या होत्या की ये पैसा ये कागज का चिट्ठा नहीं है, म्हणजे हा नुसता कागदाचा तुकडा नहीं है, इससे जुड़ी हुई है भारत की प्रतिष्ठा. जब रुपया गिरता है तो भारत की प्रतिष्ठा गिरती है. हे कैलासवासी सुषमा स्वराजांचं भाषण ऑन रेकॉर्ड पार्लमेंटचं आहे. आणि आम्ही ह्या सगळ्या इकॉनॉमी, बेरोजगारी, महागाईला अतिशय सिरियसली घेतो. गेले 2.5 वर्ष आमच्या पार्लमेंटच्या भाषणांमध्ये आम्ही सातत्याने हे मांडत होतो आणि तुम्हाला दिसतंय आता काय होतं आहे. नॅशनल रिझर्व्ज असतील, त्यामुळे बाकीचे विषय माझ्यासाठी आता महत्त्वाचे नाही आहेत. ह्या देशाची इकॉनॉमी, बेरोजगारी, अस्वस्थता लोकांमधली ही तुम्हाला अजून ते गंभीर होताना दिसेल. त्याच्यामुळे काही पॉलिसी डिसिजन्स या केंद्र सरकारने तातडीने घेतले पाहिजेत. या देशात अनेक चांगले इकॉनॉमिस्ट्स आहेत. जर अमेरिकेसारखा देश ज्याच्यात प्रेसिडेंट ओबामा हे डॉक्टर मनमोहन सिंगजींचं मार्गदर्शन घ्यायचे, तर एखाद्या वेळीस राजकारण बाजूला ठेवून देशाबद्दल विचार करून भारतीय जनता लॉन्ड्रीनी या सगळ्याचा विचार करावा आणि इकॉनॉमी आणि याबद्दल एक स्पेशल सेशन बोलवावं पार्लमेंटमध्ये आणि ह्याच्यावर व्यापक चर्चा झाली पाहिजे, अशी माझी आग्रहाची विनंती केंद्र सरकारला आहे. याचं कारण असं की भारतीय जनता लॉन्ड्रीमध्ये आधी भारतीय जनता पक्ष होता, तो एक चांगला, ठीक आहे, त्यांचे विचार आणि आमच्या विचारात जरूर वैचारिक मतभेद होते, पण नात्यांमध्ये कटुता कधी नव्हती. पण आता भारतीय जनता लॉन्ड्रीमध्ये तो पक्ष होता, आता लॉन्ड्री झाली आहे. याचं कारण अनेक पक्षांमधले सगळे म्हणजे त्यांचे ओरिजिनलपेक्षा बाहेरचे गेलेले लोक जास्त दिसतात. त्यांचं कुठलंही व्यासपीठ बघा, तिथे मला आनंद वाटतो की भारतीय जनता पक्षाच्या आणि लॉन्ड्रीच्या आता पक्षाच्या व्यासपीठावर जाती आमचे राष्ट्रवादीतून गेलेले, आमचे शिवसेनेतून गेलेले, आमचे काँग्रेसमधून गेलेले एवढे मोठे नेत्यांना एवढी संधी दिली आहे, त्याबद्दल मी भारतीय जनता लॉन्ड्रीचे आभार मानते. आणि त्यांचेच काही त्यांच्याबरोबर आता पक्षात राहणारे लोक असं सांगतात की भारतीय जनता पक्षाबरोबर आपण जाऊया, त्यांच्याबरोबर आपण जर गेलो तर त्यांच्या पक्षात जर आपण गेलो तर आपल्याला क्लीन चिट मिळतं असं मी म्हणत नाही आहे, असे त्यांचे सांगलीचे खासदार म्हणतात. किंवा एक पत्र त्यांच्या एका आमदारांनी लिहिलं होतं की चला आपण सगळे भारतीय जनता पक्षाबरोबर गेलो तर आपल्याला क्लीन चिट मिळेल, आपल्याला हे कुठल्या एजन्सीजचा त्रास होणार नाही. कुठली गोष्ट मी म्हणत नाही आहे, ही सगळी तुमच्या चॅनल्सवर पाहिली आहेत. आणि आजही त्यांचे 103 का 105 जे काय त्यांचे आमदार आहेत तर ते 50% हे NCP आणि काँग्रेसचेच आहेत. आणि आता सत्ता त्यांनी ज्यांच्यावर स्थापन केली आहे ते पण एक फुटलेलाच ग्रुप आहे. त्याच्यामुळे आता त्यांचा पक्ष राहिलाय कुठे हो. जे बिचारे कष्ट करणारे भारतीय जनता पक्षाचे लोक होते, ज्यांनी विरोधात संघर्ष केला, ज्यांनी चटाया उचलल्या, खुर्च्या उचलल्या, माईक लावले, कष्ट केले, पक्षाला एवढं मोठं केलं, ते कार्यकर्ते आणि सहकारी ज्यांनी खरंच भारतीय जनता पार्टी वाढवली, ते आज कुठेच तुम्हाला दिसत नाही. आज हे नवीन चेहरे दिसतात, पण मला त्या गोष्टीचा आनंद आहे की आमच्याकडून गेलेल्यांचा एवढा मान सन्मान होतोय, याचा मला मनापासून आनंद आहे. इथे नाही झाला तिथे होतोय, इथे पण झालाच, इथे कुणाला काय कमी पडलं, इथे पण मान सन्मान झाला आणि तिथे पण कंटिन्युटी आहे. त्यामुळे आमचे जुने भाऊबंद आहेत सगळे, त्यांच्याबद्दल माझ्या मनात खूप आनंद आणि मला समाधान आहे की तिथे गेल्यावर पण त्यांचा मान सन्मान राहिला, चांगली गोष्ट. आणि त्यातून क्लीन चिट पण मिळाली आहे, म्हणजे आणि बोनस.
सारे म्हणतात ते बारामती काही अवघड नाहीये, आता आम्ही सगळे एकवटलेलो आहोत आणि बारामती रायबलीप्रमाणे आम्ही बारामती जिंकू. मागच्या वेळेस ह्याच मतदारसंघातून म्हणजे पुरंदर खालच्या गावातून आमचा घात झाला, डबे उमेदवार दिले गेले, आमचे उमेदवार फोडले, राष्ट्रवादीने उमेदवार उभा केला आणि त्यांनी मध्यंतरी ही पण टीका केली त्या बाबा राष्ट्रवादी म्हणजे शिवसेनेचे जो काही सध्या हाल झालेले त्याला पवारच जबाबदार. नाही, कसं आहे, गेले 55 वर्ष महाराष्ट्रात जे काय होतं त्याला पवारच जबाबदार आहेत असं सगळेच म्हणतात. आम्हाला सवय होऊन गेली आहे त्याची. एक आणि दुसरं की अहो आमचं दडपशाहीचा विचार करायची पद्धत नाही हो. आम्ही म्हणतो विरोधक असलाच पाहिजे आणि तो दिलदार असला पाहिजे, त्याच्याशिवाय मजा कशी, तुमचं चॅनल कसं चालणार. आणि दिलदारपणे हो विरोधक असलाच पाहिजे आणि त्यांनी आमच्यावर टीका केलीच पाहिजे ना, का करू नये, काय गैर आहे त्याच्यात आमच्यावर टीका केली तर. आणि आम्ही त्यांच्या लॉन्ड्रीसारखा विचार नाही करत. ताई, सांगलीत एक कार्यक्रम पार पडला काल. त्यात अनेक भाजपचे आणि राष्ट्रवादीचे नेते एकाच मंचावर होते, पण तिथं बोलताना गोपीचंद पडळकरांनी एक कलगीतुरा पाहायला मिळाला. कारण त्यांनी असं विधान केलं की माजी पालकमंत्र्यांना अजित पालकमंत्र्यांच्या समोर आणि स्टेजवर बसायला लाज वाटते. ही जी खालच्या भाषेत टीका होती सातत्याने, याच्याकडे कसं बघता? मी ऐकली नाही किंवा माझ्या आजच्या वर्तमानपत्रात वाचण्यात आली नाही, त्याच्यामुळे मी नाही बोलू शकत त्याच्यावर. आपण बघतो पुणे शहरात सेक्स टॉर्चरच्या घटनांमध्ये वाढ झालेली, 1400 अर्ज साहेबांना काल बघितलं मी ते. पद्धतीने बघतो. हे खूप दुर्दैवी आहे. म्हणजे सोशल मीडिया किंवा नवीन टेक्नॉलॉजीचा वापर या चुकीच्या गोष्टीसाठी होता कामा नये. याच्यासाठी एक समाज म्हणून आपण सगळ्यांनी अवेअरनेस प्रोग्रॅम्स केले पाहिजेत, त्याची माहिती नवीन पिढीला दिली पाहिजे. असं एक्स्टॉर्शन होत असेल तर त्या व्यक्तीला एक आधार दिला पाहिजे आपण सगळ्यांनी मिळून. आणि ह्या गोष्टी जो चुकीचा करत असेल त्याला समाजाने पण मला असं वाटतं एक सोशल आपण प्रेशर क्रिएट केलं पाहिजे की ह्या गोष्टी चुकीच्या आहेत. आणि याच्यासाठी आपण सगळ्यांनीच सातत्य आणि माध्यमांनी तो विषय काढला ही खूप चांगली गोष्ट आहे, कारण का समाजातही याची चर्चा झाली पाहिजे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपण सगळ्यांनीच म्हणून, म्हणजे मीही जेव्हा कॉलेजेसमध्ये जाईन किंवा नवीन पिढीशी बोलायची संधी मिळेल, ह्या गोष्टी मी अनेक वेळा ओपनली बोलते याच्याबद्दल की डोंट टेक प्रेशर. आणि याच्यासाठी नवीन कायदे नियम, कारण का टेक्नॉलॉजी आता तुम्ही बघताय आमच्या काळात 2G 3G 4G आलं, नंतर आता 5G आले. त्याच्यामुळे टेक्नॉलॉजी आयुष्यात नवीन चॅलेंजेस येत राहतील, त्याच्यावर आपण मात करून समाजाला त्याचा चांगलाच उपयोग कसा होईल याच्यासाठीच तर टेक्नॉलॉजी येते. त्याचा कोणी गैरवापर करत असेल तर अशा विकृतीला आपण सगळ्यांनी मिळून कुठेतरी थांबवलं पाहिजे, एक समाज म्हणून. भारत जोडोला मोठा पाठिंबा मिळतोय. कर्नाटकमधली कालची रॅली आता 7 तारखेनंतर महाराष्ट्रात सुरू होती. कसं बघता या सगळ्या? मला आनंद आहे. माझं म्हणणं आहे की म्हणजे माझं नेहमीच म्हणणं असतं की संविधानाप्रमाणे हा देश चालला पाहिजे. एखादा वेगळ्या विचाराचा व्यक्ती एक चांगलं काहीतरी काम करत असेल तर जे सत्तेत आहेत त्यांनी पण त्याला का टोकाचा विरोध असलाच पाहिजे हो. इट्स अ डेमोक्रॅटिक कंट्री. त्याच्यामुळे आज राहुलजींची जी काँग्रेस पक्षाचं जे काम चाललं आहे आम्हाला आनंदच आहे. आमचे जुने संबंध आहेत, आम्ही ॲलायज आहोत. त्याच्यामुळे आज काँग्रेस पार्टी जो प्रयत्न करतोय त्याला आमच्या मनापासून शुभेच्छा. हां हो, अर्थातच होईलच ना, अर्थातच. आता म्हणजे आता सगळ्यांचं प्लॅनिंग चाललंय. आता माननीय जयंतराव आणि माननीय आपले बाळासाहेब हे सगळे मिळून जे ठरवतील ते. भाजप ज्या पद्धतीने आता सगळी काम करण्याची पद्धत आहे ती लोकशाहीला भारतात पूरक आहे, पोषक आहे असं वाटतं का? अर्थातच नाही. कारण आम्ही संविधानाबद्दल का बोलतो, नड्डाजी स्वतःच म्हणले ना, एक पार्टी एक देश एक पार्टी. ह्याच्यात लोकशाही कुठे दिसते? आणि नड्डाजीच म्हणतात ना त्यांच्या पक्षाचा देशाचाच अध्यक्ष असं बोलायला लागल्या. अजून काय तुम्ही त्यांच्याकडून अपेक्षा करता? दिवाळीचे सुद्धा देण्याचं जाहीर केले, 100 रुपयात 4 वस्तू होते. अजून दिवाळी आता 8 दिवसावर आहे, 7 दिवसावर झाली. अजून काय वाटप होतं ना, कुठं दिसत नाही. याचं उत्तर तुम्हाला त्यांना विचारावं लागेल ना, कारण काय सगळे पॉप्युलिस्ट गोष्टी सातत्याने ते बोलत गेले. 3 महिन्यात किती पॉप्युलिस्ट गोष्टी त्यांनी अनाऊन्स केल्या, किती झाल्या? एक तर मंत्रालयात असतं कोणी, तो तर प्रश्न मला सांगा आधी. सगळे मंत्रालयाच्या बाहेरच दिसतात. मंत्रालयात दिवसभर बसून कोण दिसतं तुम्हाला? कोणी नसतं मंत्रालयात. प्लीज जाऊन बघा तुम्ही. लेट डेटा. मंत्री नाही, पूर्ण कॅबिनेट तयार झाली नाही. एवढं ओरबाडून सरकार केलं, पूर्ण 100% कॅबिनेट नाही आहे. एकाही महिलेला संधी नाही आहे त्या सरकारमध्ये. काय लावलंय? सरकारला 100 दिवस पूर्ण झाले, कशा पद्धतीने किती मार्क? मी काय टीचर नाही बाबा मार्क द्यायला, पण एवढं नक्की सांगू इच्छिते की 3 महिन्यात म्हणजे लाल दिवा त्यांच्याकडे आला. गाड्या प्रचंड वेगाने चालल्या आहेत, प्रायव्हेट प्लेन हेलिकॉप्टर जोरात जोरात चालली. पुढे
सर्वसामान्य माणसाला 100 दिवसात काय मिळालं तर 0. लोकांमध्ये फिरता, लोकांमध्ये हे जे सरकार या पद्धतीने आलंय, काय प्रतिक्रिया आहेत लोकांच्या? लोकांना त्या तुम्ही माझ्यापेक्षा जास्त विचारू शकता. तुमच्या मतदारसंघातले लोक काय सांगतात? माझ्या मतदारसंघात असं नाही, ज्या पद्धतीने बघा सरकार आणायचा अधिकार त्यांचा आहे. काही लोक गेले, मी संविधानावर माझा विश्वास आहे, त्याच्यामुळे त्या यंत्रणे पण कोर्टात केस चालली आहे, तारखावर तारखा पडतात. त्याच्यामुळे खरंच हे सरकार अस्तित्वात आहे, ते लिगल आहे का नाही ह्याच्यापासून सुरुवात आहे. आणि दुर्दैवी आहे. आता तो तर प्रश्न आहे, पण तो त्यांना तुम्ही विचारला पाहिजे ना. 100 दिवसाचं जे बोललं जाते तुम्ही प्रकाश आंबेडकर म्हटले की देवेंद्र फडणवीस आणि भाजप या सरकारला किंवा जे शिंदे गट आहे त्यांना असं बाजूला करेल सत्तेच्या. काय माहिती आता ते मला बाकीच्यांचं नाही माहिती, मी माझं सांगू शकतो. शेवटचा प्रश्न होता 100 दिवसाचा तुम्ही जो उत्तर दिलं की सरकारने त्याच 100 दिवसात जवळपास 850 कोटी रुपयांची कामं जी 1 एप्रिल 2021 नंतर तत्कालीन महाविकास आघाडी सरकारनं मंजूर केली होती ती आता थांबवण्यात आली. चंद्रकांत दादांनी त्याला उत्तर देताना असं सांगितलं की काही गडबडीत करोडो रुपयांची कामं जी सबमिट केली तीच आम्ही थांबवतोय, ज्या कामाला आधार नाही. सर्वात जास्त आंबेगाव तालुक्यातली कामं थांबले. पुणे जिल्ह्यातले जवळपास 111 कामांना स्थगित. नाही, ती कुणाच्या नेत्याच्या घराचं काम आहे का? कोण नवीन घर बांधते का त्याच्या घराच्या बाहेरचा रस्ता आहे? ही सर्वसामान्य मायबाप जनतेची काम आहे. लेट डेटा स्पीक फॉर इट सेल्फ ना. आमचं काय म्हणणं आहे, डेटा वाईज बघा ना. ते आंबेगावमध्ये आदरणीय दिलीपराव पाटलांच्या घरचा रस्ता आहे, त्यांच्यासाठी घर बांधलं जात आहे, त्यांच्या घरात काहीतरी काम होतं? अर्थातच नाही. ही मी नेहमी सांगते, नागरिकांना तुमच्या स्वार्थी राजकारणासाठी त्यांना भरडू नका. त्याच्यात नागरिकांची काही चूक नाही. आणि हे अतिशय स्वार्थी सरकार आहे. स्वतःची खुर्चीसाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी हे सरकार आलेलं आहे. काही देशात धान्याचं साठा कमी होत चाललेलं आहे. अरे आम्ही पार्लमेंटमध्ये बोलून बोलून थकलो. 2 वर्षाची आमची सगळी आज जी इकॉनॉमीची जी पोझिशन आहे ही गेले 2 वर्ष आम्ही सातत्याने पार्लमेंटमध्ये बोलतोय. तुम्ही सगळं रेकॉर्ड काढून टाका. त्याच्यामुळे महागाई वाढणार आहे. आम्हाला आश्चर्य वाटत नाही. आम्ही 2 वर्ष आधी प्रेडिक्ट, आणि आम्ही काय मोठे इकॉनॉमिस्ट नाही हो. आम्हाला थोडंसं फार यांच्या इतकं फायनान्स कळत नाही, पण जेवढं आम्हालाच कळतं. आणि शेवटी आम्ही गृहिणी आहेत, आम्ही पण घर चालवतो ना. आम्हाला माहिती आहे ना गॅसच्या सिलेंडरचा भाव काय परिस्थिती आहे. आज महागाई किती झालेली आहे. सगळ्याचे भाव काढून बघा. टमाट्याचा कालचा भाव काढा, वाटाण्याचा भाव काढा, आज तर कारल्याचा भाव पण आलाय. काय म्हणजे अतिशय शेतकऱ्याच्या बांधावर जात नाहीये. सगळी मंत्रालयात जात नाही, बांधावर जात नाही. ते कार्यक्रमात व्यस्त आहेत सगळे शेतकऱ्यांचे. काही सामनाचा आज अग्रलेख आला. त्या अग्रलेखात असं सांगितले की भाजप शिंदे गटाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा आणि 40 आमदाराचा कॉन्ट्रॅक्ट किलर म्हणून वापर करेल आणि 2024ला सोडून देईल. कसं बघताय अग्रलेख? असं आहे, काही येऊ शकतं. हे दुर्दैव आहे की म्हणजे खोके मी तुमच्याच चॅनलवर ऐकलं आणि त्या खोक्यांवर आम्ही खोके घेतले नाहीत असं कोणीच आतापर्यंत म्हणलेलं आहे. त्याच्यामुळे काय कळतच नाही. आणि एकानी तर ऑफरच दिली की तुम्हाला खोके हवे असतील तर आम्ही देतो. त्याच्यामुळे ह्याचा अर्थ काहीतरी खोक्यांचं काहीतरी असणार ना. म्हणजे दाल मी कुछ तो काला आहे, नाही तर कोणीतरी, मी तर ठाणपणे म्हणलं असतं की अरे काय लावलंय, असं कोणीच म्हणत नाही. आणि ऑफरच देतात तुम्हाला हवेत का, ह्याचा अर्थ आम्ही काय करणार. त्याच्यामुळे कुठल्याही आयडिओलॉजीवर किंवा ह्याच्यावर हे सरकार झालेलं नाही. स्वतःच्या स्वार्थावर साठी आणि खोक्यांचं जे सरकार असेल तर तुम्ही काय अपेक्षा करणार त्यांच्याकडून. चंद्रकांत पाटलांनी पुण्यात असं म्हटलं की जिल्ह्याच्या राजकारणातला बारामती हा एक कण आहे आणि ती दादागिरी आम्ही संपवणार. त्यांची इच्छा. मी तुम्हाला काय सांगता, बघा बारामतीचं राजकारण, बारामतीच्या बद्दल ज्या प्रेमाने सगळे बोलतात ह्याबद्दल मी त्यांची खूप खूप आभारी आहे. कारण का प्रत्येक जण येतो तो बारामतीबद्दल गल्लीपासून दिल्लीपर्यंत बोलतो. त्याच्यामुळे आपली कोणी आपल्यावर टीका करत असेल ना, मी तुम्हाला परत सांगते, संविधान दिलदारपणे आपला विरोधक पण असला तो दिलदार, आणि तो सातत्याने तुम्हाला नाही का वाटत आपली मुलं IIT IIM मध्ये जावी, मग तुम्ही तेच रटत असताना IIT. तसंच आहे ते बारामती. त्याच्या आहे, टेक इट ॲज अ कॉम्प्लिमेंट. आपण कशाला कुणाच्या मनात वाईट आहे विचार करायचा, आपण चांगलाच विचार करायचा. शिक्षण मंत्र्यांनी PhDच्या संदर्भातले जे शिक्षक आहे, बोगस शिक्षक, त्यांना पाठीशी घातले, कारवाई काय होत नाहीये. मात्र महाविकास आघाडीने सर्व हा भ्रष्टाचार किंवा बोगस शिक्षक जे आहेत ते बाहेर काढले होते. भाजप सरकारचाही पूर्वीचा त्याला पाठिंबा होता, पुन्हा सरकार आले, पुन्हा सगळ्यांना क्लीन चिट मिळाली. मला काय आश्चर्य वाटत नाही, कारण का इनकन्सिस्टन्सीतच त्यांची कन्सिस्टन्सी.
त्याच्यामुळे स्वतः घेतलेले 2.5 वर्षातले निर्णयातले 70% युटर्न त्यांनी केलेले आत्ता. म्हणजे महाविकास आघाडी ते अविभाज्य भाग असतानाच पुढचा म्हणजे आत्ता स्वतःचं सरकार आल्यावर अनेक त्यांनी युटर्न्स केलेत. त्याच्यामुळे पॉलिसी पॅरालिसिस झालेलं आहे या राज्यात, ॲब्सोल्यूट पॉलिसी पॅरालिसिस, ॲडमिनिस्ट्रेशन पॅरालिसिस. कारण का ॲडमिनिस्ट्रेशन जाणार कोणाकडे? ॲडमिनिस्ट्रेशनला एक विजन किंवा एक दिशा लागते, की कुठेच नाही आज राज्यामध्ये. तुम्ही विचारून बघा. मग त्याच्यात काय वाईट आहे? चांगलं आहे. सहानुभूती मिळवतात अंधेरी याच्यात एकूण सगळ्यांची सिंपती मिळू पाहतात. त्यांचा तो वैयक्तिक अरे विरोधकांनी बोलायचंच नाही का? असं काय त्यांनी ठीक आहे. बघूया ना, आता सगळ्याचं नियोजन चाललेलं आहे. बघूया काय होतं. प्रत्येकाला काय काय जबाबदाऱ्या दिल्या आहेत तो आपापल्या पद्धतीने करतो. थँक्यू. हॅपी दिवाळी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.